गारपिटीचा थेट इशारा, अवकाळी पाऊस झोडपणार, पुढील 24 तासात राज्यावर मोठं संकट. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हॉईस आनंद 2 या मराठी चॅनलवर. तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. राज्यातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. गेल्या काही 2 दिवसापासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आताही काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. देशासह राज्यात मागील काही दिवसापासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर मध्येच उकाडा अशी स्थिती आहे. सतत वातावरणात चढ-उतार बघायला मिळत आहे मित्रांनो. देशातील अनेक राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील काही भागातही पाऊस आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या 2 दिवसापासून राज्यातील अनेक भागात मोठी गारपीट झाली. आजही भारतीय हवामान विभागाने गारपिटीच्या पावसाचा मोठा इशारा दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात आला आहे, मात्र पाऊस अजूनही काही जाण्याचे नाव घेत नाही. सतत पाऊस बघायला मिळतोय. मागील काही दिवसापूर्वीच राज्यात मोठा अवकाळी पाऊस झाला, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता रब्बी पीक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले असतानाच अवकाळी पाऊस झाला. लगेचच पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही भागात आज अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही भागात गारपिटीसोबतच जोरदार पाऊसही सुटेल. दक्षिण कर्नाटकपासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल. परभणी जिल्ह्यातही काही तालुक्यात सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यानंतर गहू, ज्वारी, हरभरा पिकाचे नुकसान झाले. परभणीच्या दैठणा परिसरातील अल्पभूधारक शेतकरी हनुमान कचवे यांना 3 एकर ज्वारीचा प्लॉट भुईसपाट झाल्याने कचवे यांचे मोठे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.